नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 14 प्रकाश व छाया निर्मिती ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. काय पाहिलं आपण? तर प्रकाशाचे स्रोत कोणते कोणते आहेत, प्रकाशाचे संक्रमण सरळ रेषेत होते हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे आपण पाहिलं. तर आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत? तर प्रकाशाचे परावर्तन कसे होते, वस्तू कशा दिसतात, पुन्हा सपाट आरशातील प्रतिमा म्हणजे आपलं प्रतिबिंब आरशामध्ये कसं दिसतं, आणि काय पाहणार आहोत तर सूची छिद्र प्रतिमा ग्राहक म्हणून एक उपकरण आहे, त्याच्याबद्दल आपण आज म्हणजे माहिती घेणार आहोत. तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय मुलांनो? तर परावर्तन म्हणजे परत फिरणे. काय तर परत फिरणे. मुलांनो, आता आपल्याला माहिती आहे की प्रकाशामुळे आपल्याला वस्तू दिसतात. का वस्तू कशामुळे आपल्याला दिसतात? तर प्रकाशामुळे. मग आपल्याला आता त्या वस्तू आपल्याला कशा दिसतात हे आपण पाहूया. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, ते वस्तू आपल्याला कशा दिसतात? तर कशा दिसतात ते आपण आता पाहूया. तर प्रकाश स्रोतापासून पडणारी प्रकाश किरणं. प्रकाश स्रोत कोणते कोणते आहेत? आता सूर्य हा नैसर्गिक म्हणजे आपला सूर्य हा तर प्रकाशाचा स्रोत आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि दुसरे सुद्धा प्रकाशाचे स्रोत जसे की बल्ब, लाईट, मेणबत्ती हे सगळे प्रकाशाचे स्रोत आहेत. हे आपण मागच्या भागामध्ये शिकलेलोच आहोत. मग प्रकाश स्रोतापासून पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. काय तर प्रकाश स्रोतापासून पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात आणि ती परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की आपल्याला वस्तू दिसते. काय तर ती परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की आपल्याला वस्तू दिसते. म्हणजेच काय तर प्रकाश स्रोतापासून पडणारी प्रकाश किरणे वस्तूंच्या पृष्ठभागापासून परत फिरतात, ह्यालाच काय म्हणतात? तर प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. आता बघा, तुम्हाला वस्तू कशी दिसते हे मी आता तुम्हाला समजावून सांगते. हा बघा, हा एक मुलगा आहे आणि हा बल्ब आहे, हा प्रकाशाचा स्रोत आहे. मग ह्या बल्बमधून निघणारी प्रकाश किरणे ह्या वस्तूवर पडली, ह्या वस्तूच्या पृष्ठभागावर पडली. म्हणजे हा बॉक्स आहे, या बॉक्सच्या पृष्ठभागावर पडली, पण ती तिथे न थांबता परत ती परावर्तित किरणे आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. कुठे जातात? आपल्या डोळ्यापर्यंत. या मुलाच्या डोळ्यापर्यंत पोहोचली, त्यामुळे ह्या मुलाला काय झालं? ही वस्तू दिसली. तेव्हा एकदम सोपं आहे. काय तर या प्रकाश स्रोतापासून ही पडणारी प्रकाश किरणे ही या वस्तूच्या पृष्ठभागावर पडली आणि ही परावर्तित किरणे तिथे न थांबता कुठे गेली? या मुलाच्या डोळ्यापर्यंत पोहोचली, त्यामुळे ह्या मुलाला ही वस्तू दिसली. कळलं? आता मला सांगा, काही तारे असतात, काही स्वयंप्रकाशित असतात, काही ग्रह, काही उपग्रह हे परप्रकाशित आहेत. चंद्र हा आपला पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो कसा आहे? परप्रकाशित आहे, त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे. मग सूर्य हा नैसर्गिक स्रोत आहे ना प्रकाशाचा, आणि मग त्याचे काय होतं? त्याच्या प्रकाशाची किरणं कुठे पडतात? तर चंद्रावर पडतात आणि मग ती चंद्रावर काय होतात? ती चंद्रावरची परावर्तित जी किरणं असतात ती आपल्यापर्यंत पोहोचतात. आपल्यापर्यंत म्हणजे पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि म्हणून आपल्याला चंद्र दिसतो. रात्री आपल्याला चंद्र छान दिसतो आणि मग त्या प्रकाशाला काय म्हणतात? तर चंद्रप्रकाश असं म्हणतात. काय म्हणतात? प्रकाशाला चंद्रप्रकाश असे म्हणतात. कळलं की वस्तू आपल्याला कशा दिसतात? हे तर एकदम सोपं आहे. तुम्हाला आता ह्या मुलाच्या उदाहरणावरून तर समजलंच असेल. आता मुलांनो, मला सांगा, तुम्ही जसे आहात तसे तुम्ही कुठल्या वस्तूमध्ये पाहिल्यावर तुम्हाला दिसतं की तुम्ही जसे आहात तसे कुठल्या वस्तूमध्ये पाहता तेव्हा तुम्हाला समजतं, किंवा तुम्ही तुमचे प्रतिबिंब कशात पाहता? तर तुम्ही तुमचे प्रतिबिंब आरशात पाहता, है ना? मग आरशामध्ये प्रतिमा कशी दिसते? आपण आरशात बघतो म्हणजे आपली प्रतिमा आरशामध्ये कशी दिसते असा प्रश्न आला असेल की नाही मनामध्ये? जेव्हा तुम्ही कधी केस फिरवत असाल, कपडे छान छान घातल्यावर आपण आरशामध्ये बघतो, रोजच आरशामध्ये बघतो की नाही? आंघोळ केल्यानंतर पावडर लावायला, केस विंचरायला आपण आरशामध्ये बघतो. मग कधी तुम्हाला असा प्रश्न नाही पडला का रे मुलांनो की हे कसं प्रतिमा कशी पडते? तर जेव्हा मी सांगते आता तुम्हाला की जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहता,
तेव्हा काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरून परावर्तित झालेला प्रकाश आरशावर पडतो आणि मग तो पुन्हा आरशावरून परावर्तित झाल्याने तुम्हाला तुमची प्रतिमा आरशात दिसते. कसा? तर जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरून परावर्तित झालेला प्रकाश आरशावर पडतो आणि मग तो पुन्हा आरशावरून परावर्तित झाल्याने तुम्हाला तुमची प्रतिमा आरशात दिसते. कळलं? आता मला सांगा, तुम्ही आपल्याला सपाट आरशाची प्रतिमा म्हणजे तुम्ही आरशाच्या समोर उभे राहा. काय तुम्ही आरशाच्या समोर उभे राहून तुमची प्रतिमा पाहताच, नेहमी पाहता. मग तुम्हाला कधी जाणवलं का, जर तुम्ही तुमचा उजवा हात जर उचललात तर तुम्हाला आरशामध्ये कसा दिसेल? तो डावा हात उचलला आहे असा दिसेल. का रे, असं का होतं? तर कारण का होतं, तर आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वस्तूंच्या डाव्या व उजव्या बाजूंची अदलाबदल झालेली दिसते. काय? तर आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वस्तूंच्या डाव्या व उजव्या बाजूंची अदलाबदल झालेली असते. म्हणून जेव्हा आपण असा उजवा हात उचलतो आरशाबाहेर तर आपल्याला आरशामध्ये कसं वाटतं की आपण डावा हात उचललाय असं. आपण आरशासमोर जितक्या अंतरावर आपण उभे असतो तितक्याच अंतरावर आपली प्रतिमा आरशाच्या मागे असल्याचे दिसते. कळलं? म्हणजे तुम्ही जितक्या अंतरावर आरशाच्या समोर उभे असता तितक्याच अंतरावर तुमची प्रतिमा आरशाच्या मागे असल्याचे दिसते. तुम्ही आरशाच्या जवळ गेलात तर तुमची प्रतिमा आरशाच्या जवळ दिसते, म्हणजे प्रतिमा पण जवळ दिसते. तुम्ही जर लांब गेलात आरशापासून तर तुमची प्रतिमा लांब दिसते. यावरून काय होतं, म्हणजे असं का होतं की यावरून असं कळतं की आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वस्तूंच्या डाव्या व उजव्या बाजूंची अदलाबदल झालेली दिसते. कळलं ना? म्हणूनच आपण जेव्हा उजवा हात आपण उचलतो तेव्हा आपल्याला आरशामध्ये डावा हात उचललेला दिसतो. वस्तू जितक्या अंतरावर आरशासमोर असते तितक्याच अंतरावर तिची प्रतिमा आरशाच्या मागे असल्याचे दिसते. वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असतो. काय? तर वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असतो. आता मला सांगा, तुम्हाला कळलं की आरशामध्ये प्रतिमा कशी दिसते. आता मला सांगा, अजून तुमचं प्रतिबिंब म्हणजे आरशाखेरीज अजून कशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो? सांगा बरं. आठवतंय का? कशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो? जसं की पाण्यामध्ये, शांत जेव्हा स्थिर पाणी असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपलं प्रतिबिंब दिसतं. तुमच्या घरी नवीन ताट आणलं असेल स्टेनलेस स्टीलचं, मग त्याच्यामध्ये सुद्धा आपली प्रतिमा दिसते. पुन्हा गाडीच्या काचा असतात किंवा खिडकीच्या काचा, ह्याच्यामध्ये सुद्धा आपली प्रतिमा आपल्याला दिसतो ना. आपण कधी येता जाता रोडवरून वगैरे आपण बघत असतो की नाही गाडीच्या काचामध्ये आपण कसे दिसतो ते. मग आणखी मग ग्रॅनाईटच्या गुळगुळीतच्या भिंती असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपली प्रतिमा दिसते. परंतु त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे ह्या वस्तूंमध्ये जे प्रतिबिंब आपलं दिसतं ते समान नसतं. कारण का असतं समान नसतं? म्हणजे का, ज्या ताटामध्ये आपल्याला स्टेनलेस स्टीलचं ताट वगैरे असते त्याच्यातली प्रतिमा मोठी दिसते. पाहिलं का तुम्ही? कधी ऑब्झर्व केलं? त्याच्यात जर तुम्ही तुमचा चेहरा बघितला तर तो तुमचा चेहरा मोठा दिसतो, म्हणजे तुमचं प्रतिबिंब मोठं दिसतं. जर तुम्ही पाण्यातलं जर प्रतिबिंब तुमचं असेल तर ते हलणारं दिसतं. गाडीच्या काचांमधलं काळसर असं दिसतं, हो की नाही? म्हणजे कारण का असं? हे कारण वस्तूवर म्हणजे जो प्रकाश पडतो त्याची तीव्रता आणि म्हणजे वस्तूवर जो पडणारा प्रकाश आहे, प्रकाशाची तीव्रता आणि प्रकाशाचे स्रोत हे वेगवेगळे असतात. म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंवर म्हणजे प्रकाशाचे स्रोत आणि प्रकाशाची तीव्रता ही वेगवेगळी असते. कळलं? म्हणून आपल्याला ह्या प्रतिमा असतात ह्या वेगवेगळ्या दिसतात, म्हणजे प्रतिबिंब ह्या वेगवेगळ्या दिसतात. मग आता आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते हे तुम्हाला कळलं असेलच. मुलांनो, आपण आता सूचिछिद्र प्रतिमाग्राहक ह्या उपकरणाबद्दल आपण आता उपकरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर सूचिछिद्र प्रतिमाग्राहक हे उपकरण असे आहे की त्या उपकरणाला एकच छिद्र असते. त्याला काय असतं? एकच छिद्र असते आणि त्याच्या सर्व बाजू काय असतात? ह्या बंद असतात. त्याच्या सर्व बाजू बंद असतात आणि त्याच्या आतमध्ये संपूर्ण काळोख असतो.
काय असतं तर त्याला एकच छिद्र असतं आणि त्याच्या सर्व बाजू बंद असतात आणि त्याच्यामध्ये काय असतं त्याच्या आतमध्ये संपूर्ण काळोख असतो. मग आता ह्या सूची छिद्र प्रतिमाग्राहक या उपकरणाची संकल्पना जाणून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूयात. कळलं? तर बॅडमिंटन खेळता की नाही मुलांना? तुम्ही खेळत असाल ना? मग त्याच्यासाठी आपण जेव्हा फूल आणतो, फूल असतं ना, फुलाने बॅडमिंटन खेळतो की नाही? मग ते फूल आपण आणतो ते बॉक्समध्ये येतं, म्हणजे त्या डब्यामध्ये येतं. एका त्या डब्यामध्ये येतं. मग तो डबा आपण घ्यायचा आहे ह्याच्यासाठी, ह्या आपल्याला प्रयोगासाठी आपल्याला तो डबा लागणार आहे आणि एक मेणबत्ती लागणार आहे. कळलं? आता काय आणि एक पांढरा पातळ कागद लागणार आहे. तर आपण त्या डब्याचं काय करायचं, एका बाजूचं झाकण काढायचं. त्या बॅडमिंटनच्या फुलाचा डब्याचं एका बाजूचं झाकण काढायचं आणि तिथे काय चिकटवायचा, तर जो आपण पांढरा पातळ कागद घेतलेला आहे तो तिथे चिकटवायचा आणि दुसऱ्या बाजूला काय करायचं, दुसऱ्या बाजूच्या झाकणामध्ये काय करायचं, आपण एक छिद्र काढायचं, मधोमध एक छोटंसं छिद्र पाडायचं आणि आता मेणबत्ती पेटवायची. आता म्हणजे मेणबत्तीची ज्योत अशी ठेवायची की ती मेणबत्तीची ज्योत त्या छिद्रासमोर येईल. ही बघा इथे या छिद्रासमोर येईल अशी. आता हे समजा इथे झाकण आहे याचं आणि ही मेणबत्तीची ज्योत आहे. अशा पद्धतीने ती मेणबत्ती ह्या झाकणाच्या समोर ठेवायची. कळलं? समोर ठेवायची आणि मग नंतर काय होतं, मेणबत्ती जेव्हा पेटते, मेणबत्ती पेटलेलीच, आपण पेटलेली मेणबत्ती तिथे ठेवलेली आहे. मग ह्या झाकणाच्या म्हणजे आपण ज्याला पातळ पडदा लावलाय ना, त्या झाकणाच्या दुसऱ्या टोकाला पातळ पडदा लावलेला आहे. पातळ कागद लावलेला आहे. पांढरा पातळ कागद आपण दुसऱ्या बाजूला इथे लावलेला आहे. मग त्या पातळ पांढऱ्या कागदावर ह्या मेणबत्तीची ज्योतीची उलटी प्रतिमा आपल्याला दिसते तिथे. तर असं का बरं दिसतं, तर त्या पातळ पडद्यावर कशी उलटी प्रतिमा का दिसते? आपण आता कारण बघूया. का दिसते? कारण मेणबत्तीच्या वातीमधून हे निघणारे प्रकाश किरण आहेत ना, मेणबत्तीच्या वातीमधून निघणारे प्रकाश किरण सरळ रेषेत सूक्ष्म छिद्रातून आत घुसतात. आपल्याला माहिती आहे प्रकाशाचे संक्रमण कसं होतं, तर सरळ रेषेमध्येच होतं. प्रकाशाचं संक्रमण कसं होतं, तर सरळ रेषेमध्ये होते. कारण मेणबत्तीच्या वातीमधून निघणारे प्रकाश किरण सरळ रेषेत सूक्ष्म छिद्रातून आतमध्ये घुसतात. म्हणजे त्या छिद्रातून आपण जे छिद्र पाडलेलं आहे ना त्या झाकणाला, तर ते प्रकाश किरण त्या सूक्ष्म छिद्रातून कुठे जातात, सूक्ष्म छिद्रातून आतमध्ये घुसतात. कळलं? तर प्रकाश सरळ रेषेतून जात असल्याने वातीकडून जाणारे प्रकाश किरण तिरक्या पद्धतीने सूक्ष्म छिद्र प्रतिमाग्राहकाच्या पडद्याच्या तळाशी जातात. इथे जातात. हे बघा, प्रकाश सरळ रेषेतून जात असल्याने वातीकडून जाणारी प्रकाश किरण तिरक्या पद्धतीत सूचिछिद्र प्रतिमाग्राहकाच्या पडद्याच्या तळाशी जातात. आणि या उलट काय होतं, तर आता या उलट मेणबत्तीच्या बुडावरून जाणारे किरण तिरपे पण सूचिछिद्र प्रतिमाग्राहकाच्या पडद्याच्या वरच्या बाजूला जातात आणि त्यामुळे त्या पातळ कागदावर मेणबत्तीच्या ज्योतीची उलटी प्रतिमा दिसते. कसं कळलं का तुम्हाला? काय होतं, मेणबत्तीच्या वातीमधून निघणारे जे प्रकाश किरण आहेत हे सरळ रेषेत सूक्ष्म छिद्रातून आत घुसतात. कुठे घुसतात? सरळ रेषेमध्ये सूक्ष्म छिद्रातून आत घुसतात. म्हणजे त्या डब्याच्या झाकणाच्या आतमध्ये घुसतात. प्रकाश आपल्या सरळ रेषेतून जात असल्याने काय होतं, वातीकडून जाणारे प्रकाश किरण तिरक्या पद्धतीने सूचिछिद्र प्रतिमाग्राहकाच्या पडद्यावर तळाशी पोचतात. आणि या उलट आता इथून सुद्धा मेणबत्तीच्या बुडावरून जाणारे किरण तिरपे पण सूचिछिद्र प्रतिमाग्राहकाच्या पडद्यावर वरच्या बाजूला जातात. ह्या बुडावरून जाणारे किरण कुठे जातात? तिरपे जाऊन ह्या पडद्याच्या वरच्या बाजूला जातात. कळलं? आणि म्हणून म्हणजे दुसऱ्या बाजूला पांढऱ्या कागदावर मेणबत्तीच्या ज्योतीची उलटी प्रतिमा आपल्याला दिसते. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? तर आज आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय हे आपण शिकलो. वस्तू कशी दिसते हे आपण पाहिलं आणि आरशातील म्हणजे सपाट आरशातील प्रतिमा
म्हणजे प्रतिमा आपल्याला आपले प्रतिबिंब आपल्याला आरशात कसे दिसते हे आपण पाहिले. मग प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? तर एखाद्या प्रकाश स्रोतापासून पडणारे प्रकाश किरण वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात, त्याला काय म्हणतात? तर प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. आणि मग आपल्याला वस्तू कशी दिसते? तर प्रकाश स्रोतापासून पडलेले प्रकाश किरण वस्तूच्या पृष्ठभागावर पडून ते फिरून काय होतात? ते परावर्तित किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि मग आपल्याला त्या वस्तू दिसतात. आपण आपली प्रतिमा म्हणजे आरशामध्ये पाहतो, हे आपण पाहिलं. म्हणजे कशी पाहतो हे आपण आजच्या भागात पाहिलं. आणि हे सूचिछिद्र प्रतिमाग्राहक ह्या उपकरणाविषयी माहिती जाणून आपण आजच्या भागामध्ये घेतली. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का? आस विद्यालय हे भारतातील पहिले ऑनलाईन विद्यालय आहे. तिथे तुम्हाला 6वी ते 10वीचे पूर्ण सिलेबसचे क्लासेस मिळतील. आणि एवढंच नव्हे, म्हणजे कुठले क्लासेस म्हणजे क्लास मिळतील? तर सगळे विषय कुठले? तर मराठी, हिंदी, इंग्लिश, सोशल सायन्स, मॅथ्स, कम्प्युटर या सगळ्या विषयांचे तुम्हाला म्हणजे फुल सिलेबसचे तुम्हाला क्लासेस मिळतील. आणि अजून सुद्धा अनलिमिटेड टेस्ट सुद्धा मिळतील. आणि तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्या टीचर्स बरोबर तुम्ही म्हणजे टीचर्सचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणून या ॲप विषयी तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सगळ्यांना सांगा आणि ते ॲप रजिस्टर करायला सांगा. धन्यवाद.